तर 30 वर्षांपूर्वी घेतलेली एक सदनिका माजी मंत्री माणिकराव कोकाटेंना चांगलीच महागात पडली। या खटल्याचा निकाल लागल्यावर कोकाटेंचं मंत्रिपद गेलं। त्यानंतर आमदारकी वाचवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू झाला। सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेल्या माणिकराव कोकाटेंची आमदारकी अखेर वाचली आहे, पण ज्या प्रकारे ती वाचली आहे त्यावरून त्याला दिलासा म्हणायचा का असा प्रश्न निर्माण झालाय। बघूया याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। बऱ्याच दिवसांनी माजी मंत्री माणिकराव कोकाटेंना दिलासा देणारी घटना घडली आहे। 1995च्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटेंना यापूर्वीच मंत्रिपद गमवावं लागलंय। त्यानंतर आपली आमदारकी वाचवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयात अंशतः दिलासा मिळाला। सर्वोच्च न्यायालयानं कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली असून त्यांची आमदारकी देखील वाचली आहे। आजची सुनावणी ही अतिशय प्राथमिक स्वरूपाची होती। व्हॅकेशन कोर्टापुढे होती। त्याच्यात कोणतेही अभिलेख पाहण्यात आलेले नाही। अतिशय प्राथमिक स्वरूपातली ही सुनावणी होती। त्याच्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेले आहे की याच्यात कोणकोणते पुरावे आहेत ते पाहणं आवश्यक ठरेल आणि याच्यात फ्रॉड काय, फोर्जरी काय या सर्व ज्या कायदेशीर संज्ञा आहेत याचा केस निघेल। परंतु या सर्व दरम्यान कोकाटे साहेबांना कोणतेही पद स्वीकारता येणार नाही। अर्थात कोकाटेंची आमदारकी वाचली असली तरी या आमदारकीचा त्यांना कुठलाही फायदा होणार नाहीये, कारण आमदार म्हणून असणारे सर्व अधिकार कोर्टानं काढून घेतलेत। आमदार म्हणून कोणताही निधी वापरता येणार नाही। विधानसभेत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही। आमदार म्हणून कुठलंही पद भूषवता येणार नाही। मात्र त्यांना आमदार म्हणून अपात्रही करता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। न्यायालयाच्या या निर्णयाचं राष्ट्रवादी आणि भाजपनं स्वागत केलंय। सुप्रीम कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे सत्याचा विजय झालेला आहे। सत्यमेव जयते। सुरुवातीपासूनच न्यायव्यवस्थेवर आम्हाला संपूर्णपणे विश्वास होता आणि आज सुप्रीम कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याचाही कुठलाही संबंध येत नाही। त्यांची आमदारकी देखील तशीच राहील। सध्या जो दिलासा माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे याचं आम्ही स्वागत करतो। सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे, त्यामुळे मला वाटतं याबद्दल आपण जास्त काही न बोललेलं बरं। त्यांना एक राहत मिळालेली आहे माणिकराव कोकाटेंना। खरं कालपर्यंत असं वाटत होतं त्यांचं आता आमदारकी जाईल की काय, पण या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आता त्यावर निर्णय दिलेला आहे। त्यावर हिअरिंग चालेल, ते आपलं म्हणणं वाटेल, शासन मांडेल आणि त्यानंतर मग अंतिम निर्णय येईल। पण आज तरी त्यांची जी आमदारकी जाणार होती त्यातून सुटका झालेली आहे। तर सरकारी वकिलांच्या सर्वोच्च न्यायालयातल्या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारच्या हेतूवरच संशय घेतलाय। कोकाटे प्रकरणात मला तिथे जे लोक उपस्थित होते त्यांच्याकडनं असं कळलं की जजनी प्रॉसिक्युटर ज्या होत्या गव्हर्नमेंट तर्फे प्लीडर, त्या काही लढत नव्हत्या विशेष, म्हणून शेवटी जजनी त्यांना विचारलं की तुम्ही कुठच्या बाजूने आहात, या बाजूने आहात का त्या बाजूने आहात, याच्याच वरनं काय ते समजून जावं। कारण आपल्याच सरकारने जर भ्रष्टाचाराविरुद्ध जर लढले नाहीत तर त्यातनं काय साध्य होणार आहे। कोकाटेंमुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदावर आता कुणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा सुरू आहे। यामध्ये सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती धनंजय मुंडेंच्या नावाची। एकीकडे कोकाटेंच्या मंत्रिपदावरून गच्छंती होत असतानाच दुसरीकडे धनंजय मुंडेंनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। मंत्रिपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या एका आमदाराला आपल्या व्यस्त शेड्यूलमधून अमित शहांनी आवर्जून वेळ दिल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या। मात्र ज्या कारणासाठी मुंडेंना मंत्रिपद सोडावं लागलं त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही। शिवाय मुंडेंच्या जागी भुजबळांची वर्णी अगोदरच लागलेली असल्यामुळे आता आणखी एक ओबीसी मंत्री मंत्रिमंडळात येण्याबाबत साशंकता आहे। कोकाटेंच्या जागी आणखी कुठल्या नावांची चर्चा आहे यावर एक नजर टाकूया। धनंजय मुंडेंच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे। मुंडें व्यतिरिक्त इच्छुकांमध्ये माजी मंत्री अनिल पाटील, संजय बनसोडे, सुनील शेळके आणि संग्राम जगताप यांच्या नावांचा समावेश आहे। मंत्रिपद देताना जातीय समीकरण साधण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असेल अशी ही चर्चा आहे। देवेंद्र फडणवीस सरकारला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालंय।
या वर्षभरात धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या रूपानं 2 मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. हे दोन्ही मंत्री राष्ट्रवादीचे असल्यामुळं आता त्यांचा पर्याय निवडताना अजितदादा ताक देखील फुंकून पितील अशी चर्चा आहे. मुंबईहून निलेश बोधावलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर 2 घराण्यांना एकमेकांविषयी काय वाटतं हा